हाळूच आहे, पळून जाऊ नको, पळून जायचं नाही. सगळ्यांना आरक्षण पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही मला अडवलंय का? सगळ्यांना तुम्ही दादागिरी करताय का? मी तुमच्याशी तुला असं काय ही काय चर्चा करायची पद्धत आहे का? चला ना आतमध्ये बसू, चला मीडियाचे कॅमेरे लावा. अरे मला मीडियाला लागते ते बोललो पाहिजे. अरे चला बसू आतमध्ये, चला संवाद करू. हे काय रस्त्यावर, हे रस्त्यावर लढायची लढाई आहे का? हे पद्धत नाही. महाराजांच्या म्हणजे आम्ही आमच्या प्रश्नावर बोलतोय. चुकीचं बोलतोय, आवाज हळू करून बोलायचं. तुम्ही आवाज हळू करा. हाळूच आहे, हके बंद करा. हके हाळूच आहे, पळून जाऊ नको, पळून जायचं नाही. कोण पळून चाललंय? काय चाललंय? कोण पळून चाललंय? एक मिनिट. मग काय? तुम्ही महिला आहे, तुमचं मी इज्जत करतो. मी तुम्ही रिस्पेक्ट काय अडवताय? म्हणून पत्रकार संघात असं आहे का अलाउड? हे बरोबर नाही. हे बरोबर. हे दृश्य आहे पुण्यातील पत्रकार भवनाबाहेरचं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलनकर्त्या अर्चना शहा भिवरे पाटील यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापलेलं आहे. विशेष म्हणजे हा वाद केवळ दोन व्यक्तींमधील नसून गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघाचं प्रतिबिंब म्हणून पाहिलं जात आहे. या संपूर्ण घटनेची सुरुवात पत्रकार परिषदेतून झाली. लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मराठा आरक्षण आंदोलकाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर कठोर शब्दात टीका केली. हाके यांनी आरोप केला की आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात भावनिक वातावरण तयार करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासोबतच राज्य सरकारने मराठा समाजासाठी जाहीर केलेल्या काही आर्थिक आणि सामाजिक योजनांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पत्रकार परिषद संपल्यानंतर मात्र वातावरण अचानक बदललं. हाके पत्रकार भवनाबाहेर येत असतानाच मराठा आंदोलनातील सक्रिय कार्यकर्त्या अर्चना शहा यांनी त्यांना थेट गाठलं. सुरुवातीला प्रश्न उत्तराच्या स्वरूपात सुरू झालेला संवाद काही मिनिटातच तीव्र वादात बदलला. अर्चना शहा यांनी हाके यांना थेट विचारलं की मराठा आरक्षणाला विरोध करायचा असेल तर करा, पण मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याची गरज काय आहे? यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष सुरू झाला. अर्चना शहा यांनी आरोप केला की काही नेते जाणून बुजून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षणाचा प्रश्न न्यायालयीन आणि घटनात्मक पातळीवर सोडवण्याऐवजी समाजात तेढ निर्माण करणारी भाषा वापरली जात असल्याचं त्यांनी म्हटलं. यामुळे वातावरण आणखी तापलं आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी लक्ष्मण हाके यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन करत मागे हटण्यास नकार दिलेला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवणं हा त्यांचा अधिकार आहे. तसेच त्यांनी अर्चना शहा यांना आणि मराठा आंदोलनातील नेत्यांना पत्रकारांसमोर खुल्या चर्चेचं आव्हान दिलं. तुमच्याकडे तथ्य असतील तर खुल्या मंचावर चर्चा करा. मात्र अर्चना शहा यांनी या आव्हानाला वेगळ्याच पद्धतीने उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की हा प्रश्न टीव्ही टेबल किंवा राजकीय स्टेजवरील वादाचा नसून संविधान आणि कायद्याच्या चौकटीत सोडवण्याचा आहे. दरम्यान दोन्ही बाजूच्या समर्थकांची संख्या वाढू लागल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला. काही कार्यकर्ते घोषणाबाजी करू लागले तर काहींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही काळासाठी पत्रकार भवन परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता लक्ष्मण हाके आणि अर्चना शहा यांच्यातील हा वाद इथेच थांबणार की आणखी वाढणार हे येणारा काळच सांगेल. की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.